हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये। आणि आज मी ना शिवच्या डब्याला पालक पुरी बनवणार होते, तर म्हटलं चला आज शूट काढूया। तर मी तर पालक ना रात्रीच निवडून ठेवले, पालकाला शिजवून घ्यायचं आहे। तर माझा शिव तो झोपलाय मस्तपैकी आणि त्याचे पप्पा गेलेत बाहेर। मी सकाळचे 6:30 वाजता उठले होते आणि आता जवळपास 7:30 वाजले, कसे वाजले तेच कळालं नाही। तर मी ना थोड्याच पुऱ्या बनवणार आहे, कारण की थोडेच बनवणार आहे शिवच्या डब्यापुरते, तर बाकीचे मी संध्याकाळी करणार आहे। तर इथे माझा शिव जस्ट उठलाय आता मम्मीचा आवाज ऐकून। सकाळी सकाळी त्याला असंच उचलून घ्यावं लागतं। लाडका आहे तू? लाडका आहे मम्मीच्या लाडका आहे का? नाही ना लाडका? आज काय देऊ डब्याला? पुरी? काय देऊ सांग ना। सुट्टी आहे, सुट्टी आहे बाई। सकाळी सकाळी ना माझ्या शिवला असंच झटका येतो, माझ्या शिवडीला असंच झटका येतो। पप्पा कुठे गेले बघ बरं। आता शिव उठले ना छोट्या माऊकडे जाईल। अरे झोपला मी म्हटले तर बरं। तर ना माझा आवाज थोडासा बसलाय, कारण की मला सर्दी झाली होती आणि आजारी पण पडले होते 2-3 दिवस मी, त्याच्यामुळं आवाज पण असा वेगळा येतोय। आता मी तो पालक स्वच्छ धुवून घेणार आहे आणि शिजवून घेणार आहे। तर इकडे आता मी ना पालक शिजण्यासाठी ठेवली आहे। इकडे पालक मी आता शिजून घेतली आहे आणि पालक शिजल्यानंतर एवढीच झाली आहे। तर आता मी ना ते ग्राइंड करून घेणार आहे। तर थोडीशी थंड करून घेतली मी, पण तरी पण त्यातून वाफ निघते आहे आणि घाई पण झाली, त्याच्यामुळे मग थंड करण्यासाठी जास्त काही वेळच नव्हता, त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे आता ग्राइंड करून घेऊ। तर याच्यामध्ये मी एकच हिरवी मिरची, लसूण आणि ना जिरं टाकून त्याची प्युरी बनवून घेणार आहे। आणि मिस्टरांच्या टिफिनला मी भेंडीची भाजी आणि चपाती देणार आहे। तर इथे ना मी पीठ मळून ठेवले आणि इकडे मी प्युरी पण करून आणली आहे। आणि एका बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यात मी जी पालक ग्राइंड केलं आहे ते टाकते आणि थोडंसं पाणी टाकून मी व्यवस्थित ना घट्ट गोळा बनवून घेणार आहे। तर आधी ठरवलं होतं मी पालक पुरी बनवणार, पण शिवला ना उठल्यावर थोडासा खोकला वाटला, त्यामुळे म्हणलं नको त्याला तेलकट द्यायला, तर मग मी त्याला पालक पराठाच करून दिला। तर त्याच्यात मी आता आहे ना हळद आणि ना धना पावडर टाकली आणि वरतून ना तीळ टाकलेत। आता ते मी मिक्स करून एक छान असं गोळा बनवून घेणार आहे। तर इथे मी गोळा बनवून झाला आहे आणि पुढे मी काही शूटच काढला नाही, कारण घाई खूप झाली। तर मग त्याच्यानंतर मी आता इथे टिफिन भरून घेतले दोघांचे पण, आणि शिवच्या टिफिनला मी ॲपल आणि पराठा दिलाय। आवरलं नाही ससा। तर इथे ना आता रेडी झालंय शिवचं टिफिन वगैरे आणि शिवच्या पप्पाचा। शिव पण रेडी झालाय, आज त्याचा डान्स आहे ना शिव, प्रॅक्टिस आहे ना? सुट्टी आहे का आज? 12 वाजता सुट्टीच आहे, 3 वाजता जायचंय, 12 वाजता सुट्टीच आहे। हा 12 वाजता मी येणार घ्यायला। स्कूटी घेऊन येऊ का पायी पायी? स्कूटी घेऊन। बर स्कूटी घेऊन येते। हा आज छोट्या घरी ना, त्याच्यामुळे शिवला खुरान चढलंय, घरी जायचं, बाकी काही नाही आहे ना शिव। शिव म्हणतो दादाला कशी सुट्टी आहे, पण दादाला जायचंय हॉस्पिटलमध्ये रात्री। तर ना शिवला ॲमेझॉनवरून ना शॉपिंग केली होती, थंडी पण चालू झाली आहे, त्याच्यामुळं मी ना फुल स्लीवच्या आणि ना फुल पॅन्ट ऑर्डर केल्या होत्या, कारण की शिवला ना ऑरेंज कलरचा शर्ट पण ऑर्डर केला होता। या शर्टची क्वालिटी पण खूप छान आहे आणि पाहिजे असेल तर सगळ्या प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे।
आणि एक फुल पॅन्ट ऑर्डर केली होती ब्लॅक कलरची, कारण की थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये मग मुलांना फुल कपडेच घालायला पाहिजे त्याच्यामुळे. तर त्याचा मी फोटो काढला होता. खूप छान आणि शिवला खूप कम्फर्टेबल वाटतं या कपड्यांमध्ये. आणि शिवच्या पप्पांना एक शर्ट ऑर्डर केला होता. तर शिवच्या पप्पांना पण ॲमेझॉनवरूनच मी शर्ट ऑर्डर केला होता. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ना आमच्या इथं मांजर आली आहे. शिवने बोलवलं ना, तू बोलवलं ना, तीच आली का आपल्या घरात. मग शिवने तिला दूध दिलंय प्यायला. आज शिवची गॅदरिंग आहे ना मुलीला. चल चल चल, शाळेमध्ये ना गॅदरिंग आहे. तर आता आम्ही ना अजून आम्हाला आवरायचं आहे. आम्ही काहीच आवरलेलं नाही. आणि 6:30 वाजता उठले होते. जयाताईंचं पण आवरून दिलं, त्यांना थोडी हेल्प केली साडी आणि मेकअपला. आणि शिवचा आता मेकअप करायचा आहे आणि मिस्टरांचं आवरलं आहे. तिला घेतो का गॅदरिंग पाहायला? तिला न्यायचं का गॅदरिंग पाहायला? शिवला मांजर खूप आवडते. बॉक आहे का मांजर आहे? काही ताजी मांजर आहे. ताजी मांजर आहे. खात्या पित्या घरची दिसते. पाळीव मांजर, पण ते आता रोज येईन. तर इथे ना शिव रेडी होतोय. इथं शिवची मांजर कुठं पडते रे ती? तिकडं धपकन पडते का त्या बिल्डिंग समोर? तर ना मी रेडी झाले, साधी सिंपलच रेडी झाले. आता साडी घातली आहे आणि इथं शिव पण रेडी झालाय. आता आम्ही निघतोय. तर आता आहे ना शिव असा रेडी झालाय. आणि शिवचा ड्रेस खूप मोठा दिला होता त्यांनी, त्याच्यामुळे मी थोडासा आहे त्याला हे केलंय, टिक मारून घेतली आहे, कारण फार मोठा होता. आणि छान दिसतंय ना शिव. आवडला तुला? तर इकडे आता आम्ही ना हॉलमध्ये पोचलो होतो आणि शिवला त्यांच्या मॅडमकडे देऊन आलो होतो. शिवचे पप्पा आणि मी बसलो इथे. Ladies and gentlemen, a very good morning to each and every one of you. Warm and heartfelt welcome to our Om Shiv Shikshan Sanstha's Creative International School annual function. Good morning, one and all dignitaries on the dais and off the dais of Om Shiv Shikshan Sanstha Creative International School for this wonderful gathering. Great personality with us, Mr. Ramchandra Chobe sir, as a private secretary to Honorable Mr. Ajit Dada Pawar, who is Deputy Chief Minister of Maharashtra as a Deputy Collector. Mr. Ramchandra Chobe sir is not only a respected individual but also an idol and inspiration for others. My dear little chums, you are the stars of today's program. Once again, thanks to everyone being a part of today's program. इथे ना फर्स्ट डान्स नर्सरीच्याच मुलांचा होता. तर याच्यानंतर शिवचा डान्स होता. हा फर्स्ट डान्स होता आणि गणपती बाप्पाचा डान्स बसवलेला होता. तर याचं म्युझिक मी बंद करून टाकणार आहे, कारण की कॉपीराईट येतो. आणि लहान मुलांचा डान्स बघायला खूप मज्जा पण येते, कारण की प्रत्येकजण आपले स्टेप डेव्हलप करत असतं आणि प्रत्येकाचे वेगळ्या स्टेप राहतात आणि त्याच्यामुळे छान वाटतं त्यांचे कौतुक बघण्यासाठी. तर ते शिवचा डान्स होता आणि आम्ही जरा साईडला बसलेलो होतो ना, त्यामुळे माझ्या कॅमेऱ्याच्या याच्यात शिवचा जास्त शूट झाला नव्हता, पण एक दुसऱ्या अँगलने शूट काढला होता. तर त्यात शिव चांगला आलेला आहे. आणि मी यामध्ये शिवचा डान्स नाही दाखवणार जास्त करून, कारण की म्युझिकला कॉपीराईट येतं. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना शिवचा पूर्ण डान्स टाकणार आहे, तर तो तुम्ही नक्की बघा.
तर शिवचा डान्स झालेला होता आणि इथे शिवला आम्ही आमच्याकडे आणलं होतं. शिवला पण 1-2 डान्स बघायला आम्ही बसून ठेवलं होतं. तसं आम्ही जाऊ शकत होतो बाहेर, पण शिवला पण मजा येत होती. मग बघून घेतलं आणि त्यानंतर बाहेर आल्यावर शिवला ज्यूस प्यायचा होता, त्यामुळे मग थांबलो इथे ऊसाचा ज्यूस पिण्यासाठी. आणि त्याच दिवशी संध्याकाळी प्रॅक्टिस करण्यासाठी आलो होतो आम्ही. तर आत्तापर्यंत मी फक्त 4-5 वेळेस, म्हणजे हा 5वाच वेळ असेल स्कूटी चालवण्याचं, कारण की जास्त काही प्रॅक्टिस होतच नाही, कारण मिस्टरांना फक्त सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि कधी कधी सॅटर्डे संडे असंच निघून जातो. मिस्टरांना कंटाळा येतो किंवा मग माझं काही काम चालू असतं त्याच्यामुळे. तर मला बऱ्यापैकी चांगली स्कूटी चालवता यायला लागली. फक्त आता मला आहे ना ट्रॅफिकमध्ये घेऊन जायची डेअरिंग करावं लागेल, तेवढंच फक्त बाकी राहिलं आहे. आता ती पण प्रॅक्टिस करून घेऊ आम्ही. आणि मला असं वाटतं मी पटकन स्कूटी शिकले, कारण स्कूटी शिकण्याच्या आधी मला एवढं कॉन्फिडन्सच नव्हतं की मी शिकेल की नाही म्हणून. खूप भीती पण वाटायची, पडलं वगैरे तर काय, पण बरोबर जमून पण गेलं आणि कॉन्फिडन्स पण वाढला. फक्त आता मला ट्रॅफिकमध्ये घेऊन जायची डेअरिंग करावं लागेल.